सो मला एक बहीण, एक भाऊ आणि मी असे आम्ही आमच्या कुटुंबात लहानाचे मोठे झालो. वडील दारू पीत होते. आईचं शिक्षण कमी होतं त्यामुळं आईनं मिळेल ती कामं करून म्हणजे जशी परिस्थिती होती तसं शिकवलं. थोडीफार आजी-आजोबांची साथ होती. पण त्यातही असं होतं की आईचा सासरी म्हणजे आईचा घरी इतका छळ व्हायचा की आजी-आजोबांपुढे तिचं कधी चाललंच नाही आणि तिचं चाललं नाही म्हणून आमचं पण कधी चाललंच नाही. बेसिकली काय तर आईनं पण खूप हालात दिवस काढले आणि आम्ही पण. आई फक्त देवाकडे रोज एकच प्रार्थना करायची की देवा जे माझ्या नशिबी आलंय ते माझ्या मुलींच्या नशिबी येऊन देऊ नकोस. पण देवाने तर आणखी खूप काही वेगळं वेगळं लिहून ठेवलं होतं. बघूया पुढच्या भागात.